मुंबईतल्या अंधेरी परिसरामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचं उद्घाटन करण्यात आलंय। सध्या देवेंद्र फडणवीस तिथे बोलतात, आपण थेट जाऊया। सेंटरमध्ये करण्यात आले आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देखील या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत। सध्या कोरोनाचा वाढता कहर पाहता मोठ्या प्रमाणात लोकांना अडचणी सहन कराव्या लागतात। दवाखाने ओव्हरफ्लो झालेले आहेत, त्याच्यामध्ये जागा नाही। अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या सेंटर्सच्या माध्यमातून तात्काळ लोकांना आपण सेवा देऊ शकतो आणि त्यातनं त्यांना एक मोठा दिलासा देखील मिळू शकतो आणि म्हणून हे अतिशय दिलासादायक अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी संपन्न केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो, आपलं अभिनंदन करतो आणि या सेंटरमधनं आलेले सर्व रुग्ण हे आरोग्य प्राप्त करून जावेत अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा कार्यक्रम इथे संपन्न झाला। तथापि माझी देवेंद्रजींना आणि प्रवीणजींना अशी विनंती की एक संकुल आहे आणि काही गोष्टी तिथे विरंगुळा केंद्र, कॅरम, चेसबोर्ड, वर्तमानपत्राची सोय या भागातही आपण कृपया जर फेरी फटका मारला तर मग आपल्याला बाहेर जाता येईल। त्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी ठीक। तर अंधेरीतल्या कोविड सेंटरचं उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। इथे येणारा प्रत्येक रुग्ण बरा होऊन परत घरी जाऊ दे अशी इच्छा उद्घाटन प्रसंगी त्यांनी व्यक्त केली आहे। मुळातच कालही मन की बातमध्ये माननीय पंतप्रधान महोदयांनी हे स्पष्ट केलं आहे की प्रत्येक एलिजिबल व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करून देणार आहे। त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही आहे। हे जरूर आहे की एखाद्या राज्याला जर वाटलं की आम्हाला ॲक्सिलरेटेड पद्धतीने करायचं आहे तर त्यांना बाजारामध्ये लस उपलब्ध आहे, किंवा आस्थापना आहेत ज्या खाजगी, यांना वाटलं की आपल्याला आपल्या व्यवस्थेतनं आम्ही पैसा खर्च करून लसीकरण करू इच्छितो तर त्यांच्याहीकरता बाजारामध्ये लसी उपलब्ध असतील। परंतु प्रत्येक भारतीयाकरता 100% भारतीयांकरता ही केंद्र सरकारने व्यवस्था उभी केली आहे आणि त्या व्यवस्थेतनं लसीकरण होणार आहे। आता इथे वेगवेगळे स्टेटमेंट्स मंत्र्यांकडनं का केले जात आहेत, कुठली पॉलिसी त्यांची आहे, ट्विट्स का केले जात आहेत, ते ट्विट्स का बरं डिलीट केले जातात याबद्दल मला कल्पना नाही, मी त्याच्याबद्दल बोलणार नाही। पण मला असं वाटतं की माननीय पंतप्रधानांनी भूमिका क्लिअर केलेली आहे। पहिल्याच दिवशी माननीय पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली आहे। अजून नवीन याच्यामध्ये गोष्टी या काय येतात मला माहीत नाही। मला असं वाटतं की या संदर्भात किमान त्यांनी सगळं समजून घेतलं पाहिजे आणि महाविकास आघाडीने एक वाक्यता केली पाहिजे। हे जरूर आहे की आपली वॅक्सिनेशन स्ट्रॅटेजी जी आहे 1 तारखेपासूनची ती आपल्याला ठरवली पाहिजे, कारण आता खूप मोठा मास त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो आहे आणि त्याच्यामुळे थोडी अव्यवस्था होण्याची शक्यता आहे, गर्दी होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपली स्ट्रॅटेजी त्या संदर्भातली मात्र सरकारने ठरवली पाहिजे। मला असं वाटतं की केंद्र सरकारने जवळजवळ 10 दिवसाकरता जे काही 16 लाखाचं उत्पादन होतं त्यापैकी 4,35,000 रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स हे महाराष्ट्राला दिले आहेत। सर्वात मोठा कोटा हा महाराष्ट्राला या ठिकाणी मिळालेला आहे। निश्चित याच्यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळेल। त्याचसोबत ऑक्सिजनच्या संदर्भातही केंद्र सरकारने 1750 मेट्रिक टन एवढं ऑक्सिजन महाराष्ट्राला उपलब्ध करून दिलं आहे। म्हणजे खरं तर याची तुलना करू नये, पण जे लोक बोलघेवडे लोक सातत्याने केंद्र सरकारवर बोलतात त्यांच्याकरता एवढं सांगू इच्छितो की इतर जे राज्य आहेत या कुठल्याही राज्यापेक्षा दुप्पट कोटा हा ऑक्सिजनचा केंद्र सरकारने आपल्याला दिला आहे। यासोबत
मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर्स 1100पेक्षा जास्त व्हेंटिलेटर्स यापूर्वीच आत्ता आपल्याला सरकारने दिलेले आहेत आणि आजही इंडियन एअरफोर्सच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात माल हा आपल्याकडे हे सगळे इक्विपमेंट्स हे महाराष्ट्रामध्ये पोचलेले आहेत। त्यामुळे जे कांगावेखोर आहेत त्यांना माझी विनंती आहे की लोक दुःखात आहे, अशा प्रसंगी केंद्र सरकार मदत करते आहे, राज्य सरकार जी काही आपल्या परीनं प्रयत्न करते आहे, केंद्राची पूर्ण मदत राज्याला आहे, त्यामुळे त्यांनी रोज सकाळी उठून कांगावा बंद करावा। हिंदी में जानना चाहेंगे इस तरीके से वैक्सीनेशन को लेकर के एनसीपी के लोग 100% मुफ्त की बात कर रहे हैं, आदित्य ठाकरे ट्वीट कर रहे हैं, नीतीश कर रहे हैं, कह रहे हैं कि हाई लेवल कमेटी तय करेगी कि क्या करें। देखिए कल की मन की बात में आदरणीय प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट किया है कि भारत सरकार सभी एलिजिबल लोगों को मुफ्त में टीकाकरण करने वाली है, तो इसलिए ये सवाल ही नहीं उठता। हाँ, ये ज़रूर है कि किसी राज्य को एक्सीलरेटेड पद्धति से उसको करना है तो वो मार्केट से टीका करके और उसमें अपने तरफ से उसको एक्सेलरेट कर सकते हैं, लेकिन मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र में एक वन अपमैनशिप का प्रयास चल रहा है तीनों पार्टियों में, और इसलिए इस प्रकार की मांग चल रही है, फिर ट्वीट हो रहे, फिर ट्वीट डिलीट हो रहे। मुझे लगता है कि एक प्रॉपर स्ट्रेटेजी तय करनी चाहिए, क्योंकि 1 तारीख से वैक्सीनेशन शुरू होगा तो बड़े पैमाने पर लोग आएंगे, उससे लोग बड़े पैमाने पर आने के कारण वहाँ पर अड़चनें भी हो सकती है, तो मुझे लगता है कि इसकी स्ट्रेटेजी तय होनी चाहिए। कोऑर्डिनेशन की कमी है क्या? मंत्रियों के भीतर आपस में कोऑर्डिनेशन नहीं है? नहीं, कोऑर्डिनेशन तो है ही नहीं। मंत्रियों ने जो बात कैबिनेट में करनी चाहिए वो बात करते नहीं है, राजनीतिक बात केवल करते हैं, और वो भी राजनीतिक बात ये मीडिया में करते हैं। मंत्रियों का काम होता है मुख्यमंत्री से चर्चा करे, वो मुख्यमंत्री से चर्चा नहीं करते, वो आपसे चर्चा करते हैं। एक दूसरा देवेंद्र जी सवाल ये है कि रेमडेसिविर को लेकर के लगातार केंद्र पर टिप्पणी हो रही थी, अब जब केंद्र ने 4,35,000 रेमडेसिविर दिए हैं, उसको लेकर के कैसे देखते हैं आप? देखिए, कुल मिलाकर 10 दिनों में जो 16 लाख रेमडेसिविर का कुल उत्पाद ये भारत में होने वाला है, उसमें से 4,35,000 महाराष्ट्र को दिए हैं। सबसे ज़्यादा रेमडेसिविर महाराष्ट्र को मिला है। सबसे ज़्यादा ऑक्सीजन किसी भी राज्य से दुगना 1750 टन ऑक्सीजन ये महाराष्ट्र को मिला है। 1100 से ज़्यादा वेंटिलेटर्स महाराष्ट्र को मिले हैं। बड़े पैमाने पर अभी ऑक्सीजन के संयंत्र महाराष्ट्र को मिलने वाले हैं। आज भी कई इक्विपमेंट्स महाराष्ट्र में इंडियन एयरफोर्स ने लाए हुए हैं। तो कुल मिलाकर केंद्र सरकार महाराष्ट्र को पूरी मदद कर रही है। यहाँ पर जो लोग लगातार केंद्र के ऊपर उंगलियां उठाते हैं, ऐसे सारे लोग अब चुप है, अब वो कोई आभार व्यक्त करने की कोशिश नहीं करते हैं। ज़रूर है कि मुख्यमंत्री जी ने आभार व्यक्त किया, लेकिन रोज़ मीडिया के सामने आकर बोलने वाले सारे के सारे लोग अब आभार व्यक्त करने का भी काम नहीं कर रहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये लसीकरणाविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे, मोफत लसीकरणाची भूमिका स्पष्ट केली आहे। राज्य सरकारनं लवकरात लवकर लसीकरणाविषयीचं धोरण ठरवावं आणि नियोजन करावं असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आणि सोबतच महाविकास आघाडीमध्ये लसीकरणाच्या मुद्द्यावरनं समन्वय नसल्याची टीकाही केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।